आता हा 90 मिनिट्स रूल खूप इम्पॉर्टंट आहे. मेजॉरिटी ऑफ मुलांना हा रूल माहितीच नसतो. लक्षात घ्या की आपली MST CETच्या एक्झामचं ओव्हरऑल टाइम किती आहे. टोटल आपली 180 मिनिट्सची एक्झाम आहे, म्हणजे टोटल 3 अवर्सची आपली एक्झाम असणार आहे. तर हे जे 180 मिनिट्स आहेत ना, हे 2 पार्टमध्ये डिवाइड केलेले असतात, 90 मिनिट्समध्ये आणि 90 मिनिट्समध्ये. जेव्हा तुमची CETची एक्झाम स्टार्ट होते तेव्हा पहिल्या 90 मिनिट्समध्ये, फर्स्ट 90 मिनिट्समध्ये तुमचे फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 2 पेपर तुमचे अनलॉक होतात. ह्या पहिल्या 90 मिनिट्समध्ये तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्री सॉल्व्ह करायला घेऊ शकता. बट मॅथमॅटिक्स किंवा जर तुमचा बायोलॉजी असेल तर ते तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकत, कारण की पहिल्या 90 मिनिट्समध्ये मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हे तुमचे लॉक्ड असतात. या पहिल्या 90 मिनिट्समध्ये तुम्ही हे 2च सब्जेक्ट सॉल्व्ह करू शकता. मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही स्विच नाही करू शकत. एकदा तुमचे हे 90 मिनिट्स कंप्लीट झाले तर हे पुढच्या 90 मिनिट्समध्ये जेव्हा हे 90 मिनिट्स स्टार्ट होतील तर त्यावेळी तुमचा मॅथ्स किंवा बायोलॉजी, जर तुमचा बायोलॉजी असेल तर हे तुमचे पेपर अनलॉक होतील. आणि ह्या 90 मिनिट्समध्ये एकदा हे तुमचे पेपर अनलॉक झाले तर त्यावेळी तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्री सॉल्व्ह करायला नाही घेऊ शकत, कारण की पुढच्या 90 मिनिट्समध्ये जेव्हा तुमचे मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हे पेपर तुमचे अनलॉक होतात तर त्यावेळी फिजिक्स आणि केमिस्ट्री हे पेपर तुमचे लॉक्ड होतात. त्यावेळी तुम्ही असं जर म्हटलं की यार मी मॅथमॅटिक्सचा पेपर सॉल्व्ह करताना मला फिजिक्सचे क्वेश्चन बघायचे आहेत, फिजिक्सचा मला हा क्वेश्चन चुकला आहे का हे मला बघायचं आहे, ते तुम्ही नाही करू शकत. कारण की जेव्हा हे तुमचे 90 मिनिट स्टार्ट होतात तर त्यावेळी कंपल्सरीली तुमचा मॅथमॅटिक्सचा सेक्शन ओपन असतो. त्यावेळी फिजिक्स आणि केमिस्ट्री हे तुमचे लॉक्ड असतात.